अजेंडा या स्पर्धेचा या टुर्नामेंटमध्ये अनुभवला जातो. आपल्या भंडारी समाजातील युवकांना एकत्र एका प्लॅटफॉर्मवर एक संध घेऊन येणारी स्पर्धा म्हणजे आपली भंडारी प्रीमियर लीग 2026. सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या भंडारी समाजातील युवा वर्ग हा अग्रेसर असला पाहिजे, प्रगती पथावर असला पाहिजे आणि त्यासाठी क्रिकेट हे फक्त निमित्त आहे. आपल्या सर्वांना एकत्र आणण्याचा उद्देश, हेतू या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण केला जातोय. आयोजकांनी घेतलेली मेहनत, गेले अनेक दिवस अनेक रात्रींची ती मेहनत आणि त्या मेहनतीचं फलित आपल्या सर्वांचे आशीर्वाद, पाठिंबा, सहकार्य यामुळेच हा सोहळा या तिसऱ्या पर्वामध्ये दाखल झाला. आणि आज आपण तिसऱ्या दिवसामध्ये आहोत, जिथे पहिला सामना अगदी पुढच्या 2 मिनिटांमध्ये सुरू होईल. पारितोषिकांची भरपूर खैरात. आमच्या कमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर चमकणाऱ्या ट्रॉफीज आणि त्या ट्रॉफीजवर नाव कोरण्यासाठी हा रणसंग्राम, हा महासंग्राम या क्रीडांगणावर रंगलाय. कारभूमी मालगुणच्या मैदानावर आपल्या सर्वांचं स्वागत. सकाळ सत्रामध्ये प्रेक्षक राजा आपलं सकाळचं कामकाज आटोपून या मैदानावर दाखल होतात. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं, प्रेक्षक मायबाप राजाचं आम्ही स्वागत करतो भंडारी प्रीमियर लीग मध्ये. चला दोन्ही टीम एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्या. मॅचचा पहिला बॉल पडायच्या आधी दोन्ही टीम तुमचं एक्स्ट्रा खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं. प्रथमेश तर पहिले षटक टाकण्याची जबाबदारी स्वप्नील शिरधनकर या गोलंदाजाच्या खांद्यावर दिलेली आहे. तो टीमचा बहुतेक कॅप्टन आहे आणि कॅप्टननेच पहिल्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. ज्यावेळेला टॉस साठी आला, टॉस जिंकल्यानंतर लगेचच सांगितलं आम्ही पहिल्या मॅच मध्ये, पहिल्या डावामध्ये ज्यावेळेला उतरणार आहोत, आमचा निर्णय आहे आम्ही क्षेत्ररक्षण करतोय आणि तो निर्णय आता किती यशस्वी होणार हे पाहण्याजोगे असेल. स्ट्राइक एंडला फलंदाज तयार, 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर, 1 खेळाडू डीप मिड विकेट, दुसरा डीप स्क्वेअर लिगला आणि अशा बिलला लेट्स प्लेचा सिग्नल. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. व्हाईट बॉलची घोषणा, वाईडने सुरुवात झाली तिसऱ्या दिवसाची आणि एक्स्ट्रा बरोबर धावसंख्येचा श्री गणेशा. स्कोर कार्डवर 1 धाव उजव्या हाताच्या खेळाडूसाठी. उजव्या हाताचा फलंदाज ज्यावेळेला स्ट्राइक एंडला त्याच्यासाठी आपण बघतोय पॉइंट. एक्स्ट्रा कव्हर. दुसरा बॉल गॅप शोधलाय ऑन दी राईज. एक्स्ट्रा कव्हरला खेळला लॉंग दी कार्पेट. बॉल पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि ते पहिला चौकार. आकाशच्या बॅट मधून 4 धावा. आहेत 5 धावा.
ऑन दी टोज आणि ऑन दी नोज तुम्हाला खेळता आलं पाहिजे. यावेळेला ऑन दी टोज एक्स्ट्रा कव्हर वाईडिश मिड ऑफ म्हणून लावला गेलाय आणि मधला जो गॅप होता कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यानचा जो गॅप होता तो चांगल्या पद्धतीने भेदला. चौकार वसूल केला. नेक्स्ट बॉल स्वप्नीलचा आकाशसाठी. यावेळेला सरळ बॅटने ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ 30 यार्ड वर्तुळामध्ये होता. बॉल चाललाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक धावतोय. अखेर बॉल थांबवला. तोपर्यंत 2 धावा खात्यामध्ये ऍड होतील आकाशच्या. धावफलकावर धावा झालेल्या आहेत 7. पहिलं षटक पॉवर प्लेचं मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये. मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. वेलकम सोनमताई जवान, आपले सहर्ष स्वागत. आपल्या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचावर या. डाऊन दिले. लेग स्टंपला फुंकर मारून बॉल निघून गेला. वाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये वाढ होते. एक्स्ट्राच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. आता 7 धावा. 7 ऑन बोर्ड. 8 धावा झालेल्या. कट करण्याचा प्रयत्न. फ्रंट फूटला बाहेर काढलं होतं. वेग होता. गती वाढवली आणि आम्हीला गतीसोबत बीट केलंय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक स्वप्नील कडून. धाव फलकावर धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. एक चौकाराला आकाशच्या बॅटमधून. त्यानंतर त्याला थांबवण्यामध्ये यश आलं, परंतु तो थांबेल असं वाटत नाही. वो या बिला कॅच ड्रॉप. एक्स्ट्रा कव्हरला प्रयत्न शर्तीचे केले, पण तो हातातून चेंडू निसटल्याने एक मोठे जीवनदान आकाशच्या नावावर येत आहे. या बिला डाव्या बाजूला जात असताना तो झेल घेणं थोडंसं अवघड होतं क्षेत्ररक्षकासाठी, परंतु प्रयत्नांची त्याने शिकस्त केली. एकदा खात्यामध्ये ऍड झाली. धाव फलकावर धावा आहेत. 9 धावा. उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न. या बिला व्हाईट बॉलचं सिग्नल. बराच बाहेर गेलाय बॉल. आणि या बिला एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड झाली. लेफ्ट हँडर आहे स्ट्राईक एंडला. त्याने भिरकावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावर एक्स्ट्रा. त्यानंतरचा बॉल हवेत खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. वाईडिश लॉंग ऑफला झेल टिपलाय. पहिला धक्का बसेल. फलंदाज बाद होतोय. क्रांती 11ला पहिला धक्का. धाव फलकावर आहे 10. एक गडी बाद. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. विल जज कॅच. आणि या बिला पहिल्या षटकामध्ये एक मोठा हादरा टीमला इथे बसला. एक मोठा फलंदाज. डावखुऱ्या आताच्या फलंदाजाने देखील इथे चांगली संधी आहे. आणि या बिला पॉवर प्ले भेदण्याचा प्रयत्न अंगलट आला. पहिला धक्का. धावा झालेली आहे. स्कोर कार्डवर 10. काळभैरव साखरेआगर विरुद्ध क्रांती 11 या दोन टीमच्या दरम्यान पहिला सामना तिसऱ्या दिवसातला निमित्त ठरलंय. आपली भंडारी प्रीमियर लीग 2026 तिसरं पर्व आणि तिसरा दिवस. यानंतरचा सामना असेल स्वामी समर्थ 11 वरवडे विरुद्ध श्री साई स्पोर्ट्स रत्नागिरी. दोन्ही संघ जर पोहोचले असतील तर रिपोर्टिंग करून घ्या. जसा हा डाव संपेल त्यानंतर लगेचच डावाच्या समाप्तीनंतर टॉस होईल आणि त्यामुळे रिपोर्टिंग करून घ्या. भरपूर पारितोषिकांची खैरात खेळाडूंवर केली जाते या स्पर्धेमध्ये. सामाजिक बांधिलकीचा धडा देणारी स्पर्धा आणि त्यामुळे सातत्याने चर्चेत राहिली. नवीन फलंदाज मैदानामध्ये उज्ज्वल. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललं मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल घेत असताना उज्ज्वलचं खातं उघडलं. उज्ज्वल पारकर टीमचं भविष्य उज्ज्वल करायचंय, त्यासाठी 1 डाऊन मैदानामध्ये आलाय. शेवटच्या बॉलवर सिंगल मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. P1च्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 11. एक गडी गमावलाय क्रांती 11 बरवडेने, परंतु दुसऱ्या बाजूला काळभैरव साखरे आगारला देखील एक विकेट मिळाले, त्यामुळे त्यांना देखील थोडासा आत्मविश्वास मिळालाय. परंतु बघूया येणारी 5 षटकं काय घडणार आहे.
पहिल्या षटकामध्ये 11 आलाय, गडी गमावलाय आकाश. बाद झाला प्रथमेश आहे मैदानामध्ये, त्याच्याबरोबर उज्ज्वल. शेवटच्या बॉलवर सिंगल घेत असताना उज्ज्वलने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. आता बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल पंचांनी कळवलाय. या षटकामध्ये 3 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असतील आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना गोलंदाजीसाठी दाखल झालाय. चला फार वेळ घेऊ नका, 30 मिनिटांचा अवधी तुम्हाला प्रत्येक डावासाठी दिलेला आहे. टायमर सेट झालेला आहे आणि तो चालू देखील झालाय, त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवा. वेळ कुणासाठी थांबणार नाही. दुसऱ्या षटकाची सुरुवात होईल. बॅटिंग पॉवर प्ले लगेचच घेतला, कारण पहिल्या षटकामध्ये तेवढ्याच्या धावा आलेल्या नाही आहेत आणि तो धावांचा वेग वाढवायचा आहे. त्यासाठी लगेचच इशारा केला की दुसऱ्या षटक हे बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आम्ही लगेचच कन्वर्ट करतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज तयार शुभम मोरे. पहिला बॉल फुलेलींचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. येस संपाय सिग्नल अपील केलंय पंचांनी, अपील उचलून धरलंय आणि सांगितलंय येस LBW ने फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का उज्ज्वल पारकर बॅक टू डग आउट. अजून एक मोठा धक्का बसलाय क्रांती 11 वरवडी टीमला आणि आज आवर्जून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अनेक माध्यम आहेत, ज्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचं क्रिकेट गेले अनेक वर्ष खेळलं, अनेक वर्ष जगवलं, अनेक खेळाडू घडवले. अशा आपल्या सर्वांची मार्गदर्शक आदरणीय दिवा मयेकर सर देखील उपस्थित आहेत. आदरणीय दिवा मयेकर सरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. सर, आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्तवा त्याचबरोबर टेनिस क्रिकेट विश्वातला एक मोठा खेळाडू आणि रत्नागिरी टेनिस क्रिकेट ज्यांनी मोठ्या उंचीवर नेण्यामध्ये चांगले योगदान दिलंय, अचूकतेचं माहेरकर अर्थातच गिरीश कोचरेकर हे देखील उपस्थित आहेत. गिरीशजी, आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती, आपण मंचावर या आणि त्याचबरोबर आदरणीय सोनमताई सवाल, आमच्या सर्व मान्यवरांना सहकार्यांना विनंती, आपण मुख्य मंचावर अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्तवा. आपलं पुन्हा एकदा आपल्या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. 11 धाव फलकावर मोठी विकेट. उज्ज्वल पारकर सारखा एक मातब्बर फलंदाज यावेळेला बाद झाला. LBW लेग बिफोर विकेटच्या रूपाने. आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये राजकिरण बोले आला, बॅकफुटला वेट ट्रान्सफर केलं, त्यानंतर बॉलला स्टिअर केले. बॉल चाललाय गलीमध्ये, गलीमधून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे मिळतोय चौकार. तत्परता दाखवली, प्रेझेन्स ऑफ माइंड वापरला, बॉडी वेट मागच्या पायावर ट्रान्सफर केला आणि त्यानंतर बॉलला दिशा दिली, गाईड केलाय, आलाय चौकार. या 4 धावांच्या मदतीने डाव फलकावर धावा झालेल्या आहेत. पहिल्या डावमध्ये 15 धावा, 2 गडी बाद. क्रांती 11 वरवडी परिसरातून हा संघ दाखल झालाय. संघ मालक म्हणून या संघासाठी समीरजी बोरकर यांच्या मालकीचा संघ आहे क्रांती 11 वरवडे. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय काळभैरव साक्री आगर. यावेळी ऑन साईडला लॉफ्ट केलाय, डीप स्क्वेअर लीगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, तो थोडासा लेट झालाय परंतु थेट 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. रनिंग बिटवीन चांगलं होतं, बघितलं डीप स्क्वेअर लीग थोडासा लांब आहे बाउंड्री लाईनच्या जवळ, त्यामुळे 2 धावा होऊ शकतात, ती तत्परता दाखवली. सार्थकजी पाटील यांच्या मालकीचा संघ काळभैरव साक्री आगर, या संघ मालकांचा देखील धन्यवाद. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. गोलंदाजीकडे शुभम, स्ट्राईक एंडला आहे राजकिरण. हलक्या हाताने कट करायचा होता, बॉल चाललाय थर्ड मॅनला, शॉर्ट थर्ड मॅन 30 यार्ड वर्तुळामध्ये आहे. इथे देखील एकच धाव मिळेल, एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. हे सिंगल घेत असताना स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं, कारण मात्र 2 फलंदाज सध्या डगआउट मध्ये आराम करतायत.
आणि त्याचं कारण होतं टिचून गोलंदाजी केली गेली, परंतु धावा गरजेच्या आहेत, धावा येणं गरजेचं आहे. ये दिल मागे मोर. आणि त्यानंतर चौकार षटकार तुम्हाला खेळावी लागतील. शक्य असेल तिथे 1-2 धाबा 3 धाबा घ्याव्याच लागतील. आणि त्यानंतर एक चांगला धावफलक उभारावा लागेल, कारण पहिल्या डावामध्ये तुम्ही फलंदाजी करता आहात आणि अशा वेळेला एक चांगला धावफलक उभारणं ही तुमची जबाबदारी आहे. पुढचा चेंडू शुभमचा. हवेत खेळाय चेंडू, हवेत फटका फसलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला, कोणती चूक नाही, झेल घेतलाय अचूक. फलंदाज बाद होतोय. तिसरा धक्का. क्रांती 11 बरोबरी टीमला फलंदाज बाद. ती ऍक्शन रिप्ली बघा. शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली. चांगलं जजमेंट इथे फिल्डरचं आणि त्यानंतर हा झेल अगदी अचूक घेतलाय. फलंदाज बाद झाला. तिसरा धक्का. जबाबदारी ही खूप महत्वाची राहते. पेशन्स आपण अनेक वेळेला म्हणतो, पेशन्स संयम गरजेचा असतो. तो संयम इथे ढासळला आणि अखेर एक मोठा फलंदाज डगआउट मध्ये माघारी परतलाय. आता चौथ्या विकेटसाठी भागीदारी गरजेची राहील. सुरुवातीच्या 4 षटकांसाठी 4 फ्रेश बॉलर वापरायचे याची सूचना आपल्याला दिलेली आहे. पहिली 4 षटक ही 4 फ्रेश बॉलरच्या नावावर असतील. याची दखल घ्या. प्रत्येक संघाने खेळत असताना ही सूचना सर्व संघांसाठी प्रत्येक दिवशी दिली जाणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने ती लक्षात ठेवा. धावफलकावर धावा आहेत आतापर्यंत 18 धावा, 3 गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपला. अजूनही 4 षटक शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकासाठी ऋतिकाला ऋतिक गुडेकर तिसऱ्या षटकासाठी. समोर स्ट्राईक इनला असणार आहे राज किरण बोले. आशिषचा किरण क्रांती 11 बरवडीसाठी. त्याच्या बरोबर खेळतोय शिवराज. या दोघांना आता धावा गोळा करायच्यात. पहिलाच बॉल फुल टॉस नाही तर लो फुल टॉस आणि फिरवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक कडकडीत षटकार. बघा पडला धड पडला. फॉलिंग स्वीप म्हणायला हरकत नाहीये, परंतु त्यानंतर बॅट एका हाताने ताकद लावली. तुम्ही लावा ताकद, मी नाही वाकत. आणि बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्यानंतर फुल लेनचा बॉल टाकलाय. या बिला चांगलं कमबॅक. मागच्या चेंडूवर आलेला षटकार. क्रांती 11 बरवडेचे जुने जाणते खेळाडू दिलीपजी बोरकर साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. दिलीपजी बोरकर साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपल्या स्पर्धेमध्ये अप्पर कट खेळायचं आहे. गल्ली आणि थर्डमॅन मधून बॉल चाललाय डीप थर्डमॅनला. तिथे क्षेत्ररक्षक धाबील पायाने बॉल थांबवलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावीसाठी कॉल आहे, परंतु या बिलातून नकार आलाय. आज प्रॉमिस डे आहे. प्रॉमिस करा आपल्या आत्मविश्वाला, प्रॉमिस करा आपल्या जिद्दीला. आणि त्यानंतर प्रॉमिस करा आपल्या खेळाला, प्रॉमिस करा आपल्यातल्या माणूसपणाला. अजून एक वेळेला फुल टॉस बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नाही थांबणार, नाही झुकणार, लांबच लांब मारणार षटकार. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. डब्याचा बॉल एज अँड टेकन. नजर लागली असं म्हणायला हरकत नाहीये. कट करायचा होता, बॅटचं चुंबन घेतलं आणि सरळ गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंडच्या रूपाने विकेट. ऍक्शन रिप्ले, भन्नाट वेग, एक्सप्रेस बॉल.
डबल माइंडेड झाला, बॅकफुटला गेला, पुन्हा फ्रंट फुटला यायचं होतं आणि त्यानंतर काय झेल घेतलाय. बहुधा यष्टीरक्षकाने जाताना हातात खिशामध्ये फेविक्विक ठेवलं होतं आणि ते हाताला लावलंय की असाच बॉल त्याच्या हातामध्ये चिकटलाय आणि ते झेल मिळाला. मोठी विकेट. चांगला खेळत होता राजकिरण, आशिषचा किरण. 2 षटकार फॉलिंग स्वीपचे त्याने ठोकले आणि असं वाटलं होतं आज त्याचं आक्रमण बघायला मिळेल, मात्र त्याच्या खेळीला नजर लागली आणि तो बाद झालाय. कॉट बिहाइंड विकेटच्या रूपाने एक मोठी सफलता. कांदे खालावले, चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी, परंतु हा खेळाडू चांगला खेळा. देखणे फटके त्याने दाखवली. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड बर आहे 32 धावा. षटक क्रमांक 3चा एक चेंडू अद्याप शिल्लक आहे. आपल्या भंडारी समाजामध्ये देखील अनेक युवा प्रतिभावान खेळाडू आहेत आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ते अनेक मोठ्या प्लॅटफॉर्मवर पोहोचतील. त्यासाठी ही स्पर्धा, ही टुर्नामेंट, क्रिकेट हे फक्त निमित्त आहे. आपल्यामधलं ते टॅलेंट शोधण्यासाठी आमच्या आयोजकांनी ही मेहनत घेतली आहे आणि आपण सर्वांनी दिलेला पाठिंबा, आपले आशीर्वाद हेच आयोजकांच्यासाठी खूप मोठं टॉनिक आहे. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज स्ट्राईक इनला हे निकेतन. पुढे सरसावलाय, बॅटची कट घेतली, बॉल मागे जाईल. शॉर्ट स्टॉप मधून लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चाललाय आणि इथे मिळतोय शेवटच्या बॉलवर चौकार. 4 धावा आणि बरोबरच षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर धावा झालेल्या आहेत 4 गडी बाद 36 धावा. पहिल्या 3 षटकांमध्ये 12ची सरासरी, ही सरासरी चांगली आहे आणि या सरासरीने जर धावा काढल्या गेल्या तर 72 पर्यंत धावफलक जाऊ शकेल. त्याही पलीकडे जायचंय. 70-80 पर्यंत जर धावफलक गेला तिथून चांगली फाईट होऊ शकेल, कारण क्रांती 11 कडे देखील मातब्बर गोलंदाज आहेत. त्यामुळे हे बॅटल चांगलं रंगेल. दोन्ही संघांचे समर्थक मोठ्या संख्येने आलेत, त्या सगळ्यांचं स्वागत. काहींना वाटत असेल क्रांती 11ने जवळपास 100 गाठावी, दुसऱ्या बाजूला तेच वाटत असेल काळभैरव साखरी आगार संघाच्या समर्थकांना की धावा कमी झाल्या तर आपला संघ जिंकेल. पण सरते शेवटी क्रिकेटची जीत आहे, सरते शेवटी आपला भंडारी समाज जिंकणार आहे. क्रिकेटमध्ये हार जीत नेहमीच आहे, पण खिलाडी वृत्तीने आपण सर्व निर्णय स्वीकारता. आयोजकांच्या पाठी तुम्ही उभे राहता. तुम्ही किती मोठे खेळाडू आहेत याला महत्त्व नाहीये, तुम्ही आयोजकांचा सन्मान किती करता, आयोजकांनी दिलेल्या संधीचा सन्मान किती करता यावर तुमचं मोठेपण ठरतं. नाहीतर तुमच्या खेळाला काहीच अर्थ उरत नाही. आणि त्यामुळे तुम्ही किती मोठे स्टार खेळाडू असाल तरी सर्वप्रथम ज्या समाजाने, ज्या संघाने तुम्हाला स्थान दिलंय त्या संघाचा तो खेळ खेळत असताना सन्मान राखणं, आदर राखणं गरजेचं आहे आणि तेव्हाच तुम्ही एक मोठे खेळाडू म्हणून ओळखले जाता. जाऊया मॅचच्या दिशेने. 3 षटकांचा खेळ संपला. 4थ्या षटकासाठी गोलंदाज दाखल झालेला आहे हर्ष, समोर आहे शिवराज. 4थ्या षटकातला पहिला चेंडू, पहिलाच बॉल, बॅट फिरवली आहे, कनेक्शन नाही. प्ले अँड मिस, ब्लाइंड स्ट्रोक. पहिलाच बॉल, प्ले अँड मिस. 4थ्या षटकाची सुरुवात झाली. अकुट टप्प्याचा बॉल हुक केलाय. उत्तुंग गगनचुंबी षटकार, डीप बॅकवर्ड स्पेलिंग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता बहुधा समुद्र सफारी करायला बॉल गेला असेल, एवढ्या लांब मारलाय. 6 धावांचा स्टिकर लावत असताना षटकार ठोकलाय. 6 धावा. व्हॉलेंटियर्स, चला दुसरा चेंडू मैदानामध्ये पाठवून द्या. पुन्हा एकदा विनंती आहे, यानंतरचा सामना ट्रिपल एस अर्थात श्री साई स्पोर्ट्स रत्नागिरी, सोरमताई चव्हाण आणि गिरीजी कोचरेकर यांच्या मालकीचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला असणार आहे त्यांच्या विरोधात श्री स्वामी समर्थ 11 बरवडी. चला दोन्ही कॅप्टन तयार राहा. टीम लिस्ट अपडेट करून घ्या. जसा हा डाव संपेल लगेचच नेक्स्ट मॅचचा टॉस होईल आणि तो टॉस का बॉस कोण ठरेल याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मानाची, अभिमानाची, आपुलकीची, जिव्हाळ्याची, आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची ही स्पर्धा, क्रिकेटचा सोहळा, याची देही याची डोळा आपण अनुभवतो आहोत. आणि आज आपण विशेषतः बघतोय 3ऱ्या दिवसाला सुरुवात झाल्यानंतर
प्रत्येक संघमालक आपल्या संघातील खेळाडूंसाठी त्यांच्या मागे उभे राहिले. ही विशेष बाब आहे. आपल्या समाजातील खेळाडूंना पाठिंबा द्यावा, त्यांच्यातील क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर त्यांना पोहोचवणं गरजेचं आणि त्यासाठी संघ मालकांची भूमिका ही सर्वात महत्त्वाची राहिली आणि त्याच्या सर्व संघ मालकांचं खूप खूप धन्यवाद. आपल्या विना हा सोहळा अपुरा होता, पण जो आपण या सोहळ्याला जो हातभार लावला, जो पाठिंबा लावला, हे काम कौतुकास पात्र आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. प्रत्येक पर्वामध्ये आपण आमच्या सोबत असाल ही आम्हाला खात्री आहे. मॅचकडे जाऊया. षटकार टोकला आणि त्यानंतर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 42 धावा, 4 गडी बाद. शिवराज लेफ्ट हँडर आहे, परंतु त्यानंतर त्याने बॅट नाही तर तलवार फिरवली आणि त्या तलवारीवर गाळा केलं. चेंडूला सरळ पाठवलं. डी बॅक स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला हर्ष. स्ट्राईक एंडला शिवराज तयार. अजून एक वेळा क्रॉस बॅटनीच लगातारचा दुसरा षटकार. इसको लगा डाला तो लाईव्ह झिंगाला आला. 6 धावा. जरी पंख तरी उडावं लागेल. येत्या संकटास तुला भिडावं लागेल. जिंकल्यावर गर्दी तुझ्या सोबत असेल, पण संघर्षात तुला एकट्यालाच लढावं लागेल आणि त्या संघर्षामध्ये एकटा लढतोय. टायगर अभी जिंदा है आज संकेत त्याने दिलाय. 2 षटकार ठोकले आणि सांगितले येस आज मी चांगला खेळणार आहे. फुलेलींचा बॉल वाईड यॉर्कर टाकायचा प्रयत्न. सरळ बॅटने ड्राईव्ह करायचा होता, पण तो यावेळेला कनेक्शन नाहीये. गोलंदाज देखील सांगतोय हम भी किसी से कम नाहीये. क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे मी देखील पाहिलेत. मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, त्यामुळे माझ्याकडे व्हेरिएशन आहे. कमबॅक करत असताना इकडे आउटसाइड ऑफ स्टंपची लाईन निवडली. लाईन ऑफ अटॅक मध्ये बदल केला, जिथे एक धाव मिळाली आहे. धाव फलकावर आहेत 49 धावा, 4 गडी बाद. उलट दिशेने खेळलाय. उलटा पुलटा थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. मी ते 4 धावा. सरळ बॅटने धावा आल्या. 2 षटकार ठोकले होते आणि त्यानंतर आता थोडंसं वेगळं इम्प्रुव्हायझेशन दाखवलं आणि त्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. यावेळेला थर्डमॅनचं क्षेत्र निवडलं. शॉर्ट थर्डमॅन 30 यार्ड वर्तुळामध्ये होता. त्याच्या डोक्यावरून टाटा बाय बाय करत बॉल पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ते मिळालेला हा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने वाढते. 50 53 धावा धाव फलकावर. या स्पर्धेच्या बाउंड्री लाईनचा रूप वरवडी गावचे उपसरपंच श्री गजाननजी हेदेवकर यांनी उपलब्ध करून दिले. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आपलं सहकार्य हे असंच निरंतर राहू ही विनंती. त्यानंतर मात्र राईस झालाय बॉल, परंतु नशिबाची साथ आणि मग काय अलगच बात. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. 4 धावा खात्यामध्ये. इथे 4 धावांचा बोनस मिळाला असं म्हणायला हरकत नाहीये. बॅट फिरवली. विकेट किपरला अंदाज आलेला नाहीये. गलतीचे मिस्टेक झाली. गंमत झाली, पण त्याची किंमत मोजावी लागली 4 धावांनी आणि अखेर इथे 4 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा गडी बाद झालेल्या आहेत. आतापर्यंत 4. येणाऱ्या 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे डेथ ओव्हरमध्ये आता किती धावा येणार याची उत्सुकता असेल, पण तो आतापर्यंत थोडासा बॅक फुटला असणारा क्रांती 11 वरवडे संघ थोडा फ्रंट फुटला आलाय. पण येणाऱ्या 2 षटकांमध्ये धावा काढाव्या लागतील. स्वतःच्या खांद्यावर घेतोय. डेथ ओव्हर मध्ये तो दाखल झालाय. पहिले षटक त्याने P1 चं हाताळलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी चांगली गोलंदाजी केली. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा जास्त आलेल्या नव्हत्या. लेफ्ट हँडर स्ट्राईक एंडला शिवराजसाठी क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे. ऑन साईडला आपण बघतोय शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन. पहिलाच बॉल ओर दी कव्हर मधून खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, पण तो आता बॉल थांबवला गेला. तोंड नाही तर पाठ दाखवली. संकटांना पाठ दाखवून चालत नाही, तोंड द्यावं लागतं. इथे यावेळेला पाठ दाखवली. बॉल थांबवला. थांबणं गरजेचं होतं.
धाव फलकावर धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 59 धावा 4 गडी बाद. स्वप्नील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. फुलेलींचा बॉल ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय वाईट डिश लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे आला. बॉटम हँडचा वापर करत असताना बॅक लिफ्टला थोडं खाली आणलं आणि त्यानंतर ऑन साईडला टर्न केला होता. ड्राईव्ह केला होता ऑन ड्राईव्ह आणि त्यावर एक धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट होते. एकेरी धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 60. 5व्या षटकाचा खेळ. यावेळी आता उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडला. त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण बदललं गेलंय. पॉइंट 30 यार्ड वर्तुळामध्ये आणि त्यानंतर आपण बघतोय एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईट डिश लॉंग ऑफच्या अगदी मध्ये लावला गेलाय. ऑन साईडला लॉंग ऑन डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे सरसावत घेण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर वळण घेतले बॉलने. अतिरिक्त वळण. पंचांचा इशारा. वाईट बॉल. एक्स्ट्रामध्ये वाढ होतीये. एक्स्ट्राच्या मदतीने धाव फलकावर धावा आहेत 61 धावा 4 गडी बाद. 5व्या षटकामध्ये हा डाव इथे रंगलाय. स्ट्राईक एंडला तयार आहे निकेतन. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉमिसिंग नाहीये. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक धावतो. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल पण तो थ्रो केलाय आणि यावेळेला एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी निकेतनला माघारी परतायचं होतं पण तू जसं पाहिलं की थ्रो वेळेत आलाय त्यामुळे तो थांबला. येस नो वेट हे शब्द क्रिकेटच्या पटलावर भरपूर महत्त्वाचे ठरतात. तो कॉल केला आणि तो कॉल केल्यामुळे ते थांबला त्यामुळे एकच धाव खात्यामध्ये. 62 वर पोहोचलाय धाव फलक. या षटकातली 3 चेंडू आता शिल्लक आहेत. शिवराज स्ट्राईक एंडला. मोठा फटका खेळायचा आहे परंतु यावेळेला ती संधी मिळणार नाही. वेग वाढवला आणि वेगासोबतच बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. प्ले अँड मिस. ब्लाइंड स्ट्रोक. नजर तेवढीशी नव्हती आणि त्यामुळे सरळ रेषेमध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. स्वप्नील पुढचा चेंडू घेऊन पुढे सरसावलाय. ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनला कापत असताना बॉल पोहोचलाय सीमा पार. मिळतोय चौकार. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल काढलाय. तो गॅप शोधला. इन टू द गॅप. पुढे सरसावला. जागा बनवलीच होती आणि प्री डिटरमाइन होतं. आधीच ठरवलं होतं की डान्सिंग डाऊन द ट्रॅक जाऊन खेळायचं. पुन्हा लॉफ्ट हिट ऑन ड्राईव्ह. मिड ऑन नाहीये. लॉंग ऑनला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉल थांबवला. थ्रो केलाय. तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. बॅकअप दिला गेला. 2 धावांच्या बरोबरीने षटकाची होईल समाप्ती. 5 षटकांचा खेळ संपला पहिल्या डावामध्ये आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 68 ला 4. क्रांती 11 वरवडे शेवटचे 6 चेंडू पहिल्या डावातले शिल्लक आहे. चला पुढच्या दोन्ही टीम कॅप्टन तयार राहा. लगेच टॉस होईल. वेळेचं बंधन असेल. आपल्याला आज दिवसभरातले सर्व सामने आजच्या वेळापत्रकातले वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी अपेक्षा आहे की आपण वेळेचं बंधन पाळाल. ही आपल्याला विनंती वजा सूचना. त्यामुळे जसा हा डाव संपेल लगेचच आपल्याला टॉस बॉक्समध्ये दाखल व्हायचं आहे. दोन्ही कॅप्टन. शेवटच्या षटकाची जबाबदारी शुभमच्या खांद्यावर. याने एक षटक हाताळलं. तिथे 7 धावा खर्च केल्या. 2 विकेट घेतल्या. प्रभावी गोलंदाजी त्या षटकामध्ये राहिली त्यामुळे संघनायकाने शेवटच्या षटकासाठी हा हुकमी एक्का आपला वापरण्याचा विचार केला आणि त्यालाच गोलंदाजीसाठी पाचारण केले. परंतु समोर स्ट्राईक एंडला आहे निकेतन जो आतापर्यंत खेळतोय 4 बॉलमध्ये 9 वर. पहिला चेंडू शेवटच्या षटकामध्ये. पहिलाच बॉल. बॅटची कट घेतली. 2 क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट स्टॉप आणि फाईन लेग. फाईन लेग आणि शॉर्ट स्टॉपच्या क्षेत्ररक्षकांनी चेंडू थांबवला. तोपर्यंत एकेरी धाव. बॅटला स्पर्श झाला चेंडूचा. त्यानंतर विकेट किपरला बीट करत असताना बॉल मागे आला. शॉर्ट स्टॉप रिजन मध्ये तो थांबवला गेला. एका धावेने सुरुवात झाली आहे. पण 5 चेंडू शिल्लक आहे. 70 75 80 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. तिथून चांगली फाईट द्यायची आहे. त्यासाठी धावा येणं गरजेचं आहे. शिवराज खेळतोय. आतापर्यंत वैयक्तिक 9 चेंडूमध्ये त्याने 22 धावा काढल्या. त्याची इनिंग महत्वाची आहे. पण 5 चेंडूवर तो आक्रमण करणार एवढं नक्की. आउटसाइड दी ऑफ स्टंप. वाईड यॉर्करचा प्रयत्न फसलाय. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. पंच कळवतायत हा वाईड बॉल. एक एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये जमा झाली. एक्स्ट्राच्या मदतीने धाव फलकावर आहे 70 धावा. आता येणाऱ्या 5 चेंडूंवर जास्तीत जास्त धावा वसूल करणं आज विचार फलंदाजांच्या डोक्यामध्ये असेल. परंतु त्यांना त्यामध्ये ती संधी मिळणार का? शुभम ती संधी देईल का हा प्रश्न अनुत्तरित. पुढचा चेंडू घेऊन तयार. पुन्हा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉमिसिंग नाहीये. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक धावतोय परंतु त्या दरम्यान
इथे 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. मिड विकेटमध्ये चेंडू थांबला, स्लो झाला. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटमध्ये होता, तिथून त्याला पोहोचायला वेळ जाईल हे शिवराजने बघितलं आणि लगेचच सांगितले इथे 2 धावा निकेतून पूर्ण होतील, आपल्याला धावावं लागेल. भाग मिल्का भाग. आखो मी इशारा केला आणि त्यानंतर सांगितलं अभी नाही तो कभी नाही. 2 धावा मिळाल्या, 2च्या मदतीने धाव फलकावर आहेत. 72 धावा, 72. लिन बॉल फुल लिनचा, यावर कोणतंच कनेक्शन जोडलेलं नाहीये. सरळ रेषेमध्ये आर्मर टाकला होता, तो आर्मर ओळखता आलेला नाहीये. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावामध्ये. शुभम तयार, राऊंड विकेट. पण त्यानंतर हवेत खेळ आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल झालाय. शिवराजचा खेळ संपलाय. 5वा धक्का बसेल, फलंदाज बाद. .in वर एलिव्हेशन भरपूर होतं, बॉलला लांबी गाठता आलेली नव्हती, तेवढाच विल जजमेंट कॅच बघायला मिळाला. कोणती चूक क्षेत्ररक्षकाने केलेली नाहीये. आणि आता चेंडू शिल्लक असतील पहिल्या डावातली 2 चेंडू शिल्लक आहेत. 72 धावा धाव फलकावर. 6 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये आलाय महेश. चला महेश, थोडेसे धावत चला, वॉर्मअप होईल. टाळ्या वाजते डगआउट मध्ये. यादी थोडासा सन्नाटा होता, त्यावेळेला प्रश्न विचारू वाटला होता, इतना सन्नाटा क्यू है बाय. पण आता धावा आल्यात. जरी एवढ्या धावा असतील तरी त्याचा बचाव करण्यासाठी दुसऱ्या डावमध्ये तुम्हाला टिचून गोलंदाजी करावी लागेल. परंतु काळभैरव साखरी अगर या टीमकडे देखील मातब्बर फलंदाज आहेत, हे विसरून चालणार नाही. आणि ज्यावेळेला बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई रंगते, तो सामना चांगला रंगेल, नो डाऊट. कोणती शंका घेता येणार नाही. दोन्ही संघ चांगले खेळतील. फलंदाज तयार, स्ट्राईक एंडला. बॅट फिरवली आहे, कनेक्शन नाही आहे. विकेट आता बहाल केली जाईल आणि ते फलंदाज धावबाद. आल्या पावली माघारी परतील. सकाळी तुम्ही कार्यालयात जाता, पंचिंग करता, तसा मैदानामध्ये आला, पंचिंग केला आणि आता माघारी परतलाय, असं म्हणायला हरकत नाही. बॅट फिरवली परंतु कनेक्शन नव्हतं. 72 वर अजून एक विकेट. 72 धावा धाव फलकावर आहेत. आणि आता पहिल्या डावातला शेवटचा चेंडू शिल्लक, त्यासाठी मैदानामध्ये ओजस आलाय. ओजस्ट, चला नॉन स्ट्राईक एंडला. दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. आता पहिल्या डावाचा शेवटचा चेंडू. गोलंदाज तयार, ओ दी विकेट. शेवटचा बॉल लॉफ्ट केलाय, जाईल बहुधा गॅप मध्ये. शेवटच्या बॉलवर सुरसुरी चौकार आलाय. 4 धावा, डावाची समाप्ती. 6 षटकानंतर धाव फलकावर 76 धावा. 77 धावांचं लक्ष असेल दुसऱ्या डावमध्ये. काळभैरव साखरी आगार टीमच्या समोर. पहिल्या डावाचा लेखाजोगा पाहूया. tenniscricket.in या जगविख्यात वाहिनीद्वारे ही संपूर्ण स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. आणि शेवटच्या बॉलमध्ये तो गॅप शोधत असताना चौकार वसूल केला. आकाशने 5 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान दिलं. प्रथमेश 7 धावांचं योगदान देऊन बाद झाला. उज्ज्वलला छाप पाडता आली नव्हती. 1 धावेचं योगदान त्याचं राहिलं. राजकिरण बोलीने आपल्या टीमसाठी 9 चेंडूमध्ये 21 धावा काढल्या. शिवराज 12 बॉलमध्ये 24 धावा काढून बाद झाला. निकेतनने 6 चेंडूमध्ये 14 नाबाद काढल्यात. महेशला एकही धाव काढता आलेली नव्हती आणि ओजस एकही चेंडू खेळला नाहीये. स्वप्नील शिरदनकरने 2 षटकं टाकली. 22 धावा खर्च केला. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. शुभम मोरेची 2 षटकं, 15 धावा त्याने खर्च केल्या. 3 विकेट घेतल्यात. शुभम मोरेचा स्पील खूप चांगला राहिला. ऋतिक गुडेकर 1 षटक, 18 धावा, 1 विकेट. थोडासा महागडा ठरला पण 1 विकेट खात्यामध्ये. आणि हर्षने 1 षटक टाकत असताना 17 धावा खर्च केल्या. फॉलो विकेट. 10 वर पहिला धक्का, 11 ला लगेच दुसरा धक्का बसला. 18 वर तिसरा, 32 ला चौथा, 72 वर 5 आणि 6 क्रमांकाचा फलंदाज बाद झाला. 76 बनल्या. 77 धावांचं लक्ष असेल. चला लगेचच मैदानामध्ये पोहोचा.
चला श्री स्वामी समर्थ 11 वरवडे तुमची टीम लिस्ट अद्याप पोहोचलेली नाहीये. शुभम मुरकर यानंतर पेनल्टी पात्र होऊ नका, कारण ही सूचना तुम्हाला आम्ही आता जवळपास 5 ते 6 वेळा दिलेली आहे. श्री स्वामी समर्थ 11 वरवडे आकाश आकाश मयेकर आपण असाल तर या. चला दोन्ही कॅप्टन आले. नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे श्री स्वामी समर्थ 11 वरवडे विरुद्ध श्री साई स्पोर्ट्स रत्नागिरी. राहुलजी वारेकर साहेब आमच्या सोबत आहेत. कॉल कोणाचा असणार आहे? चला श्री साई स्पोर्ट्स, ओ माफ करा, उदयजी पाटील साहेब आहेत आणि श्री साई स्पोर्ट्सचा कॉल असणार आहे. हिट इज द कॉल आणि हिट. चला टॉस जिंकलाय श्री साई स्पोर्ट्सने. अवधूत तिसरं पर्व टॉस जिंकलाय. सकाळचं सत्र आहे, आता ऊन पण चांगलं पडलंय. काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग असेल आमची. किती उत्सुकता आहे तिसऱ्या पर्वाची? नक्कीच चांगलं आयोजन आहे आणि उत्सुकता पण ठीक आहे. एक चांगलं बॅटल आम्हाला बघायला मिळणार. नक्कीच. अवधूत तांडील हा चर्चेतला खेळाडू आहे आणि विशेषतः माझा आवडता खेळाडू आहे, त्यामुळे त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न आज होणार. हो नक्कीच होणार. विशिंग यू ऑल दी बेस्ट ब्रदर. आता यतीश आमच्या बरोबर आहेत. यतीश बॅटिंग करायची, तू टॉस जिंकला असतास तर काय निर्णय घेतला असता? आम्ही पण फिल्डिंगच करणार होतो, पण आता काय टॉस आपल्या हातात नसतो. आता टॉस अगेन्स्ट गेलाय, बॅटिंग करायची आहे, 6 षटकांची लढत आहे. साधारण काय टार्गेट डोळ्यासमोर आहे? कारण अवधूत तांडेल आणि टीम तो एकमेकांच्या विरोधात तुम्ही खेळले आहेत, एकमेकांच्या बरोबर खेळले आहेत, खेळ माहिती आहे. त्यामुळे या टीमला समोर पाहता 6 षटकांमध्ये साधारण किती धावसंख्या उभारायला पाहिजे असं वाटतंय? 6 षटकांमध्ये 70-80 तरी पाहिजेच आणि पहिला सामना आहे, त्यामुळे जरा टीमचा कॉम्बिनेशन जमवण्याचा प्रयत्न करू आम्ही. यतीश बिर्जे एक चांगला खेळाडू, सातत्याने चर्चेत राहतो. आज एक बेस्ट परफॉर्मन्स बघायला मिळणार. हो नक्की. विशिंग यू ऑल दी बेस्ट. खूप खूप शुभेच्छा. टॉस अपडेट आहे, श्री साई स्पोर्ट्स रत्नागिरीने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय, तर फलंदाजी असेल श्री स्वामी समर्थ 11 वरवडीची. टॉस अपडेट इथेच आपण थांबतोय टॉस बॉक्समध्ये आणि जाऊया आता नेक्स्ट डावाला सुरुवात होते. धन्यवाद. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. पहिल्या चेंडूवर क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. राजकिरण भोले हे देखील फलंदाजी करत असताना बहुमूल्य योगदान आपल्या संघासाठी दिलं गेलंय. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला ऋतिक तर दुसरीकडे असेल स्वप्नील. हे सलामीवीर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये कार्यरताना दिसतील. स्वप्नील यांचा विचार करायला गेले तर या संघाकडून खेळत असताना आयकॉन हा खेळाडू आहे. 77 धावांचा पाठलाग करायचा इथून पुढे. 6 षटक, पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल.
2 ते 4 मध्ये तुम्हाला बॅटिंग पॉवर प्लेचा वापर करता येईल. फलंदाजी देखील पहिल्या डावात चांगली झाली. मात्र ते डिफेंड करत असताना गोलंदाजी देखील त्याच ताकदीची होणं गरजेचं आहे क्रांती 11 संघाला. मोठा फटका यावेळी झालाय. का माझी ओळख आयकॉन म्हणून घेतली गेली याचं प्रतिउत्तर या चेंडूवर दिलं गेलंय. 6 धावांसाठी षटकार येतोय. कमबॅक आहे गोलंदाज प्रथमेश याचं. धक्का क्रमांक पहिला बसेल काळभैरव साक्री आगर संघाला 7 या धावसंख्येवर. पाठलाग करायचा असताना 7 वर मागच्या चेंडूवर थोडासा घात झालाय. फलंदाज माघारी परतले तर तदनंतर पप्पू मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या भूमिकेत या पहिल्या षटकासाठीच खेळताना दिसेल. दुसऱ्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसतोय. एका बाजूला क्रांती 11 वरवडे तर दुसऱ्या बाजूला काळभैरव साक्री आगर हा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करताना दिसेल. पप्पू सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील प्रथमेश यांच्या विरोधात. राईट ओव्हर द विकेट. पुढचा बॉल ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न सरा बॅटने खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये आकाश चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल. सिंगल डबलवर थोडासा भर दिला जातोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे दुसऱ्या डावातील. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता कोणता फलंदाज आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या भेदून काढेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. प्रथमेश यांचा पुढचा बॉल यावेळेस सोडवलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑन बाउंड्री पार चाललाय चेंडू. 4 धावांसाठी चौकार येतोय. जशी जबाबदारी आली तशी जबाबदारी खांद्यावर घेऊन आता मात्र मागच्या चेंडूवर चौकार देखील लगावलाय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंडने समोरच्या दिशेने शफल होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दुसऱ्या डावातील पहिलं पॉवर प्लेचं षटक संपेल. 77 धावांचा पाठलाग करायचा असताना आतापर्यंत काळभैरव साक्री आगर संघ 12ला 1.
त्याचा देखील वापर केला जातोय. एक फलंदाज जरूर माघारी परतला आहे, तर जी सरासरी गाठणं गरजेचं होतं ती आतापर्यंत गाठली गेली आहे. 12 ही धावसंख्या पहिल्या षटका अखेरीस 77 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पप्पू स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील, तर गोलंदाज या बीज गोलंदाजी करताना दिसतील स्वप्नील तोडणकर. स्वरूप तोडणकर दुसऱ्या षटकासाठी पहिलाच बॉल राईट अराउंड विकेटने. गतीमध्ये वेगळं काहीतरी करायचं होतं. काव कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक प्रथमेश चेंडूपर्यंत पोहोचतील. एकच धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जाईल. बॅटिंग पॉवर प्लेचा यावेळेस वापर केला गेलाय, म्हणजेच या षटकात देखील मोठी धावसंख्या येईल असं वाटतंय. गोलंदाज देखील तितकाच तत्पर आहे. स्वरूप तोडणकर पुन्हा एकदा स्ट्राईक केला खेळताना दिसतील. ऋतिक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड एज. चेंडू चाललाय शॉर्ट बॅकवर्डमध्ये. शिवराज चेंडूपर्यंत पोहोचतायत. बॅटिंग पॉवर प्ले या षटकातील पहिले 2 चेंडू यावेळेस 2च धावा आल्यात. आता रन्स थोडे धावसंख्येचा दुखावटा पडताना दिसेल मैदानाच्या आतमध्ये. स्वरूप आपल्या संघासाठी देखील चांगली गोलंदाजी करताना दिसतील या दुसऱ्या षटकात. आतापर्यंत फक्त 2च खर्च केलेत. पप्पू आता मात्र ट्राय केला स्वरूप याच्या विरोधात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडूला उडवलंय. मिड विकेटचं क्षेत्ररक्षक ओजस चेंडूपर्यंत पोहोचेल. थोडीशी चूक झाली आहे. सिंगलला डबलमध्ये यावेळेस कन्वर्ट केलं जात आहे. थोडीशी चूक वारंवार या मिड विकेट रजतमधून होते. आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे. चेंडू टप्पा पडतोय तसा अतिरिक्तची उसळी देखील त्या ठिकाणी होऊन घेतोय. जज करत असताना थोडीशी चूक यावेळेस ओजस याच्याकडून झाली. त्यानंतर 2 धावा आल्यात मागच्या चेंडूवर. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले 16वर. 3 षटका आतापर्यंत बॅटिंग पॉवर प्ले. या षटकातील 3 चेंडू संपलेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्रॉस बॅटने. चेंडू चाललाय काव कॉर्नर रिजनमध्ये. प्रथमेश चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगलने यावेळेस पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होईल. बॅटिंग पॉवर प्ले घेतला होता मैदानाच्या आतमध्ये आणि ती बॅटिंग पॉवर प्ले गोलंदाजी सध्याच्या घडीला चांगली होती. 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेरून कार्य करताना दिसत आहेत. लॉंग ऑफ एक्स्ट्रा मिड विकेट आणि त्यानंतर काव कॉर्नर रिजन. एक्स्ट्रा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडासा मिड विकेटमध्ये आणला जातोय. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस चेंडूला उडवलंय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड असेल पकडलाय झेल. धक्का क्रमांक यावेळेस बसेल दुसरा ऋतिकच्या रूपामध्ये. ऋतिक बॅक टू द पवेलियन. ला 2 आतापर्यंत धावा झाल्यात. अजून देखील विजयासाठी 60 या धावसंख्येची गरज आहे. अमोशानंतर पौर्णिमा, रात्रीनंतर दिवस आणि अपयशानंतर यश हे मैदानाच्या आतमध्ये सातत्याने येत असतं. आता मात्र यशासाठी प्रयत्न करावे लागतील आणि अपयशाची वाट कोणाच्या पदरात पडते हे देखील पाहणं गरजेचं आहे. आर्यन मैदानाच्या आतमध्ये टोडाऊनच्या भूमिकेत ट्राय एंडला खेळताना दिसेल. कालच्या दिवसामध्ये याचा बंधू ऋतिक शिल्दनकर यांनी चांगली फलंदाजी केली आहे. आज मात्र आपल्या संघासाठी आर्यन चमकेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. मोठा फटका आल्या खेळण्याचा प्रयत्न यावेळेस सोपा झेल सोडलाय. उज्ज्वल याने सोपा झेल यावेळी सोडलाय. शॉर्ट मिड विकेट रिझर्व मध्ये कार्यरत होता. ही झालेली चूक इथून पुढे किती महागडी ठरेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. चेस करत असताना 2 षटके यावेळी संपले. दुसऱ्या डावातील काळभैरव साक्री आगर संघाची धावसंख्या आतापर्यंत 2 गडी बाद 18 धावा. पंच पॅनल पुन्हा एकदा आपणास सूचित करतोय, सामना जलद गतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक षटक संपले की टीम मीटिंग होते मैदानाच्या आतमध्ये, याची देखील दखल घ्या.
ज्यावेळेस टीम मिटिंग होईल त्यावेळेस फक्त गोलंदाज कर्णधार एवढेच मैदानाच्या आतमध्ये जमतील. त्याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ टीम मिटिंग घेऊ नका, कारण 6 षटकांचा सामना आहे. म्हणजेच प्रत्येक इनिंगसाठी अर्धा तासाचा कालावधी दिला गेला आहे. त्याच्यापेक्षा अतिरिक्तचा कालावधी तुम्ही खर्च कराल तर तुम्हाला पेनल्टीज देखील सामोरं जायला लागू शकतं. निकेतन आलाय तिसऱ्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकं संपले. दुसऱ्या डावातील 77 धावांचा पाठलाग करायचा असताना आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 59 धावांची गरज असेल. 24 बॉल 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. निकेतन रोखण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला आर्यन सिल्डनकर आहे. पहिल्या चेंडूवर जीवनदान. पुनर्जन्म देखील झाला या खेळाडूचा. तोच मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा खेळताना दिसेल. सोपं झेल सध्याच्या घडीला निसटलाय आणि त्याच झेल निसटल्यानंतर कशा प्रकारची खेळी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. मोठा फटका यावेळी ऑन साईडला. हा देखील फटका फसलाय. डीपमधून प्रोटेक्शन. ओजस पोचलाय चेंडूपर्यंत, पकडलाय झेल. जे जीवनदान मिळालं होतं त्यानंतर असं वाटलं होतं की मोठी खेळी करेल, मात्र त्याच्याच पुढच्या चेंडूवर फलंदाज बाद होतील. आर्यन धक्का क्रमांक 3 बसेल. काळभैरव साक्री अगर संघाला आर्यनच्या रूपात. शुभम मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 3 फलंदाज आतापर्यंत माघारी परतलेत. 18 वर झालेला मागच्या चेंडूवर आर्यन याचा घात थोडासा महागात ठरेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. निकेतन तिसऱ्या षटकासाठी पहिल्याच चेंडूवर विकेट आली आहे. लोअर फुलटॉ चेंडू होता. खऱ्या अर्थाने मोठा फटका येणं त्याच्यावर वंचित होतं. त्या ठिकाणी दंडित केलंय निकेतन याने गोलंदाजी करत असताना. आर्यन याला ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न. गतीमध्ये थोडंसं नियंत्रित गोलंदाजी यावेळेस केली जाते. लाईन चांगली आहे गोलंदाज निकेतन पपन यांची. दुसरा चेंडू देखील चांगल्या रीतीने हाताळला जातोय. फक्त एकच धाव ती या चेंडूवर. शुभम मैदानाच्या आतमध्ये 3 डाऊनच्या भूमिकेत खेळण्यासाठी दाखल झालेत. पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतली जाते त्यांच्या बॅटमधून. आता मात्र पप्पू मोरे स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. पपन यांच्या विरोधात. पपन यांचा पुढचा बॉल राईट मुहूर्त विकेटने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिनी हेलिकॉप्टर यावेळेस उडवलंय. एकच धाव असेल या चेंडूवर देखील. शॉर्ट मिड विकेट रिझनमध्ये. हा देखील या क्रांती 11 संघाचा आयकॉन असेल. तो सध्याच्या घडीला चेंडूला फील्ड करतोय. सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल. शुभम मोरे स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. पपन यांचा पुढचा बॉल या षटकातील राईट मुहूर्त विकेटने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील फटका फसलाय का हे पाहणं गरजेचं आहे. ओजस चेंडूपर्यंत पोहोचलेत. यावेळेस पकडलाय झेल. संपेल सध्याच्या घडीला शुभम मोरे यांचा खेळ. धक्का क्रमांक 4 बसेल काळभैरव साक्री अगर संघाला. सध्याच्या घडीला ओजस याला देखील दाद द्यावी लागेल, कारण झालेले 2 दिवस आणि त्याच्यामध्ये होणार खराब क्षेत्ररक्षण. आज मात्र क्रांती 11 बरोडे संघाकडून खेळत असताना क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडासा वाढवलाय ओजस याने. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. शुभम मोरे माघारी परतल्यानंतर दुसरा शुभम मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 डाऊनची भूमिका सध्याच्या घडीला. धावसंख्या झाली 20. अजून देखील 57 धावांची गरज आहे विजयासाठी. आल्याला मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने. डीपमधून शिवराज चेंडूपर्यंत पोहोचतील. एकच धाव असेल या चेंडूवर. चांगला थ्रो देखील झालाय किपर एंडला. एकच धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जाते. सिंगल डबलने इतकासा फरकच पडणार नाही सध्याच्या घडीला या षटकातील. अजून देखील
एका चेंडूचा खेळ बाकी असेल. निकेतन पपन गोलंदाजी करतायत. तिसऱ्या षटक मैदानाच्या आतमध्ये चालले दुसऱ्या डावातील धावा आतापर्यंत 21ला 4. मोठा फटका यावेळेस झून आलाय का? हा चेंडू चालला एक्स्ट्रा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओजस याच्या डोक्यावरून 6 धावांसाठी लेट, पण पप्पूच्या बॅटमधून आलाय थेट षटकार. षटक संपलं यावेळेस तिसरं. धावा झाले 4 गड्यांच्या मोबदल्यात 77 धावांचा पाठलाग करायचा असताना आतापर्यंत 27 म्हणजे समीकरण येऊन पोहोचलंय. 18 चेंडू आणि विजयासाठी 50 या धावसंख्येची गरज. अठरा बॉल 50 धावसंख्येची गरज असताना राजकिरण भोले साधेच्या कडेला गोलंदाजी करताना दिसतील. पहिल्या 4 षटकांसाठी तुम्हाला 4 फ्रेश गोलंदाज वापरायचेत. 6 षटकांचा देखील सामना. समीकरण 18 बॉल विजयासाठी 50 धावांची गरज. राजकिरण यांचा पहिलाच बॉल. यावेळेस दिशेवरचं नियंत्रण थोडंसं भरकटलंय. पिचिंग ऑफ साठी ऑफ टर्म. चेंडू चाललाय वाईट स्क्वेअर. यावेळेस वाईट येतोय पहिला चेंडू. चौथ्या षटकातील राजकिरण भोले गोलंदाजी करताना दिसत आहेत. फलंदाजी करत असताना बहुमूल्य योगदान त्यांच्या बॅटमधून आलंय. 2 षटकार 1 चौकार त्यांनी लगावला. तर गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा फटका यावेळेस फसलाय. उज्ज्वल पारकर चेंडूपर्यंत पोहोचतायत. पकडलाय झेल आणि फलंदाज यावेळेस बाद होतील. शुभम मोरे बॅक टू द पवेलियन. दोन दिवसापासून तुम्ही हे सुमधुर संगीत ऐकतायत. संकेत लोगडे हे देखील चांगलं डीजे ऑपरेट करत आलेत आतापर्यंत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये अशी साथ आमच्यापर्यंत दिली जाईल. आदित्य मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. राजकिरण यांचा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला पुल करायचा होता, मात्र मिस टाइम स्ट्रोक यावेळेस चाललाय मिड ऑनला. पपन चेंडूपर्यंत पोहोचलेत. सिंगल स्ट्राईक रोटेट होईल. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवर षटकार आला होता. त्यावेळेस थोडेसे इरादे स्पष्ट झाले होते पप्पू यांचे. उर्वरित काही चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी आहे. धावांसाठीची धावाधाव मैदानाच्या आतमध्ये वारंवार करताना दिसतोय काळाभैरव साक्री अगर संघ. तर दुसऱ्या बाजूला पप्पू याची इरादे स्पष्ट आहेत. मारीन तर चौकार षटकारच. राजकिरण यांचा पुढचा बॉल हा देखील उडवलाय समोरच्या दिशेने. सरळ बॅटने हा चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस केलं जातंय आकाश पारकर याच्या माध्यमातून. कोणता निर्णय येतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेस मला वाटतंय 2 धावा वाचवलेत आपल्या संघासाठी. फटका तर चांगला होता, मात्र त्याच्यापेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय लॉंग ऑफ मधून. लॉंग ऑन पर्यंतचं तिने अंतर सफल केलं आणि त्यानंतर तुम्ही ऑन स्क्रीन देखील पाहू शकताय रिप्ले मध्ये. उच्च कोटीचं क्षेत्ररक्षणच असतं जे आपल्या संघासाठी वारंवार एखाद्या सामन्यात विजय प्राप्त करून आणून देत असतात. यावेळेस आउटसाइड एज. यावेळेस पकडला जेल. एकाच्या हातातून निसटलं आणि दुसऱ्याने पकडलं. शॉट बॅकवर्ड मध्ये क्षेत्ररक्षक तत्परतेने चेंडूपर्यंत पोहोचलाय. फलंदाज बाद होतील यावेळेस पप्पू. यावेळेस रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता आउटसाइड एज अतिरिक्तची उसळी घेतली यष्टीरक्षकाने देखील आणि त्याच्यानंतर शॉट बॅकवर्ड मध्ये काय झेल पकडलाय. आणि खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षणाचा दर्जा जर संपूर्ण स्पर्धेमध्ये कोणी वाढवला असेल तर तो क्रांती 11 वरवडे संघ आहे. एकही चूक आतापर्यंत केलेली नाहीये क्षेत्ररक्षण करत असताना. एक झेल जरूर निसटला होता, मात्र इतकीशी मोठी दुखापत त्या झेलनी झालेली नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार मोरे. 6 फलंदाज आतापर्यंत माघारी परतले. 31 धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली. दुसऱ्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 77 धावांचा पाठलाग करायचा आहे.
थोडीशी पडझड मैदानाच्या आतमध्ये केली जाते, मात्र अजून देखील हा सामना संपलेला नाहीये. या चौथ्या षटकातील काही चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल. तिथून पुढे येणारे 2 चेंडू या षटकातील 2 मध्ये एखादी मोठी हिट आली तर हा सामना निश्चितपणाने अंतिम षटकापर्यंत जाताना दिसेल. राजकिरण भोले पुन्हा एकदा सज्ज होतील ओमकारसाठी. उडवला यावेळेस चेंडूला ऑन साईडला. प्रथमेश चेंडू जज करतोय, त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि तदनंतर आल्या पावली माघारी परतावं लागेल गोल्डन डकच्या रूपामध्ये. यावेळेस काळभैरव साक्री आगर संघाचा ओमकार बॅक टू द पवेलियन. तर ओमकार हलक्यात माघारी परतलाय. त्यानंतर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 7 फलंदाज दगावचा आसरा घेताना दिसत आहेत. 31-7. ब्लॉकला टाकलेला चेंडू यावेळेस पायचीची हलकीशी अपील. इनसाइड एज घेत असताना चेंडू चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगलने यावेळेस स्ट्राईक रोटेट झाले. 5व्या षटकातील पहिला चेंडू फेस करताना दिसतील पुन्हा एकदा स्वप्नील. दुसऱ्या डावातील 4 षटकांचा खेळ समाप्तीस आला. 77चा पाठलाग करत असताना आता मात्र चेंडू शिल्लक असतील 12 आणि धावा करायच्या 45. रूप आलाय गोलंदाजी एनकडून 12 चेंडू जिंकण्यासाठी काळभैरव साक्री आगर संघाला 45 धावांची गरज आहे. इथून पुढे ह्या धावा केल्या जातील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्वरूप तोडणकर वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या डावातील 5वं षटक हाताळताना दिसेल. 45 धावा इथून पुढे कशा प्रकारचे करायचे हे देखील पाहावं लागेल. यावेळेस बॅकफूट पंच पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू चालला अलाउन द कार्पेट स्वरूपात 4 धावांसाठी. स्वप्नील यांच्या बॅटमधून चौकार येतोय. 12 मध्ये 45ची गरज असताना पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. 11 चेंडू आता मात्र जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. चौकार षटकारांची बोलीभाषा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बोलावी लागेल. सामना संपलेला नाही अजून देखील. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची इथून पुढे बरसात केली तर हा सामना आपल्या संघासाठी विजयापर्यंत नेऊन ठेवू शकतात. मात्र स्वरूप याचा देखील विचार करायला गेले तर वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक ज्यावेळेस त्याने हाताळलं होतं त्यावेळेस त्या षटकात चांगली गोलंदाजी केली होती, म्हणूनच लगेच कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवला. 5व्या षटकासाठी वैयक्तिक कोट्यातील दुसरे षटक हाताळतो. पहिल्या चेंडूवर 4 आलेत. स्वप्नील यांचा पुढचा बॉल लोअर फुलटॉस होता. यावेळेस ऑन साईडला स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. शिवराज चेंडूपर्यंत पोहोचतायत. एकच धाव असेल. यावेळेस थोडीशी चूक झाली फेकी करत असताना. सिंगलवरच थांबावं लागेल. एकापेक्षा जास्त काही नसेल. यावेळेस धावा झाल्यात आतापर्यंत 37. अजून देखील 40 या धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 10. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला चौकार मारावा लागेल. इथून पुढे प्रत्येक चेंडूची सरासरी पाहायला गेली ती 4 वर जाऊन पोहोचली. स्ट्राईक एंडला फलंदाज यावेळेस खेळताना दिसेल आदित्य. जरूर तरी एकच धाव पुन्हा एकदा घेतली जाईल लेग बाय स्वरूपात. एक सिंगल डबल इतका फरकच पडणार नाहीये सद्यस्थितीला. यावेळेस क्रांती 11 वरवडे संघाला. स्वरूप याचा पुढचा बॉल राईट मोर द विकेटने. गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस फिंगर थोडेसे रोल केले होते चेंडूवर. चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा येतोय निर्धाव बॉल. जसं चेंडू निर्धाव येतील या षटकातील तसं या सामन्याची समीकरणं स्पष्ट होतील. क्रांती 11 वरवडे संघाच्या खेळण्यामध्ये थोडंसं आनंदाचं देखील वातावरण पाहायला मिळतंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इनसाइट एज चेंडू चालला शॉर्ट 5 लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल देखील या चेंडूवर येईल. आणि आता मात्र पूर्णतः पकड मजबूत केली क्रांती 11 वरवडे संघाने या सामन्यामध्ये म्हणायला हरकत नाहीये. थोडीशी दुखापत यष्टीरक्षक राजकिरण यांना होताना दिसते.
शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. या 5व्या षटकातील धावा आतापर्यंत झाल्यात 39. पूर्णतः पकडच मजबूत केले या सामन्यामध्ये. स्वरूप तोडणकर यांचा या षटकातील पुढचा बॉल वरता विकेटने लोअर फुलटॉस होता, यावेळी उडवलाय. फटका यावेळी फसलाय कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय, मात्र जमिनीला समांतर हा चेंडू जाऊन विसावतोय. तदरम्यान 2 धावा यावेळी धावून कंप्लीट केल्या जातील. षटक यावेळी संपलं. दुसऱ्या डावातील 5वं. धावा आतापर्यंत झालेत 41. जे विजयासाठी 6 चेंडू 36 धावा 6 षटकार इथून पुढे मारले जातील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. तिथपर्यंत जाऊया सुमधुर संगीत संकेतकडे. थँक्यू आकाश. विनंती आहे आदरणीय सोनमताई चव्हाण, दिवाजी मयेकर सर आणि त्याचबरोबर गिरीशजी कोचरेकर या आमच्या सर्व मान्यवरांना विनंती, आपण मुख्य मंचावर अतिथी कक्षामध्ये येऊन आसन असतं बा. प्लीज आपल्याला विनंती आहे, आपण अतिथी कक्षामध्ये या आणि आसन असतं बा. धन्यवाद. ओटी आकाश. 6 चेंडूमध्ये 36 ची गरज असताना पहिल्या चेंडूवर सिंगल आले, म्हणजेच पूर्णतः हा सामना सध्याच्या घडीला क्रांती 11 वरोडे संघाच्या खेळामध्ये गेला असं देखील म्हणायला हरकत नाहीये. 5 मध्ये 35 ची गरज. राजकरण यांचा पुढचा बॉल मोठा फटका समोरच्या दिशेने खेळून काढलाय, थोडासा उशीर झालाय, मात्र 4 आलेत. चौकार येतो या चेंडूवर. अशाच खेळाची गरज होती खऱ्या अर्थाने. आदित्य याची बॅट थोडीशी उशिराने बोलायला लागली आहे, थोडासा लेट झाला या सामन्यात. फलंदाजी आता मात्र चांगली होती जरूर काळभैरव साखरेकर संघाकडून. येणाऱ्या कालावधीमध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्वतःचं अस्तित्व जर प्रस्थापित करायचं असेल तर कमीत कमी धावा मध्ये पराजय देखील या ठिकाणी पत्करावा लागेल असंच इरादे यावेळी स्पष्ट केलेत आदित्य याने. राजकिरण यांचा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साईडला उडवायचा आहे. पुलचा फटका थोडासा फसला, यावेळेस 1 बाउन्स चेंडू जातोय प्रथमेश यांच्या हातामध्ये. सिंगलच धाव असेल यावेळेस देखील. आतापर्यंत 3 चेंडूंमागे 6 धावा खर्च झाल्यात, म्हणजे 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी या सामन्यामध्ये आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे. राजकिरण यांचा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, यावेळेस गोलंदाज राजकिरण यांना थोडंसं दंडित केलं जातंय. 1 फॉर दी ओव्हर असा देखील इशारा दिला जाईल आणि यानंतर जर अजून एक बाउन्सर फेकला तर कदाचित तो स्वरूपात दंडित देखील केले जाईल. मात्र यावेळेस 1 आलाय, अजून 1 आला तर नो. मात्र मागचा चेंडू आला स्क्वेअर वाईट. स्ट्रायकिंगला स्वप्नील राजकिरण यांच्या विरोधात खेळताना दिसतील. 29 धावांची अजून देखील गरज आहे. ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. दिशेवरचं नियंत्रण थोडंसं भरकटलं, यावेळेस स्विचिंग लेग साईड लेग टर्म चेंडू चालला स्क्वेअर वाईट. आता गरज आहे का असा देखील एक प्रश्न पडलाय. राजकिरण स्वतः कर्णधार आपल्या संघाचे खराब गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. इथून पुढे सरासरीचा विचार करायला गेले तर तुम्हाला जास्तीत जास्त धावांमध्ये पराभूत करावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी चालवतं कार्पेट चेंडू चाललाय काव कॉर्नर रिजन मध्ये. प्रथमेश कोणतीही चूकच करत नाहीत क्षेत्ररक्षण करत असताना. त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावेल. 1 धाव यावेळी कंप्लीट केली जाते धावून. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, 27 धावांची गरज. धावसंख्या आतापर्यंत 50. सांघिक अर्धशतक देखील दुसऱ्या डावात यावेळी पूर्ण केलं जातं. यावेळी सोडवलंय चेंडूला लॉंग ऑन बाउंड्री पार. 6 धावांसाठी षटकार येतोय. लेट आलाय पण थोडासा थेट आलाय आदित्यच्या बॅटमधून षटकार. मागच्या चेंडूवर षटकार आलाय आणि त्यानंतर 1 चेंडू. आता मात्र विजयासाठी 21. अशक्य असं समीकरण आहे आणि सध्याच्या घडीला शक्यच होणार नाहीये. राजकिरण भोले आता मात्र औपचारिकता बाकी आहे, ती औपचारिकता कंप्लीट केली जाईल. आदित्य याच्याकडून यापुढे होणारा सामना असेल
श्री साई स्पोर्ट विरुद्ध श्री स्वामी समर्थ खंडाळा. राजकीय यांचं या षटकातील पुढचा आणि अंतिम चेंडू या सामन्यातील. हेलिकॉप्टर उडवायचा होता. ऑर्लॅंडो कार्पेंटने चेंडू चाललाय काव कॉर्नर रिजन. ओझ्या चेंडूपर्यंत पोहोचेल. 2 धावा त्या दरम्यान धावून कंप्लीट केल्या जातील आणि हा सामना इथेच संपला. आणि या सामन्यात स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलंय क्रांती 11 वरवडे संघाने. दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ओट यू कोपी सर.